चला मंडळी, मस्तपैकी आता आज आपण आंब्याचा केक करूया। आंब्याचा सीझन संपत आलाय, तर आपण नक्कीच हा केक एकदा बनवून बघा। आंब्याचा केक इथं एकदम अप्रतिम असा झालेला आहे, अतिशय सॉफ्ट आणि टेस्टी बनतो। मुलांना तर हा खूपच आवडतो। बघू शकता इथं एकदम सॉफ्ट असा हा केक तयार झालेला आहे आणि झटपट तयार होतो, कमी साहित्यामध्ये तयार होतो। नक्कीच सुट्टीमध्ये अशा पद्धतीचा केक करून तुम्ही मुलांना देऊ शकता। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळूया। याची जर डिटेल रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर संगीता सोमी किचन वरती पाहता येईल। नमस्कार मंडळी, चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी आता एक आंबा घेतलेला आहे आणि तो आपण त्याच्यातील जो गर आहे तो काढून घेऊया। अशा पद्धतीने तुम्ही चमच्याच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने काढून घेऊ शकता। इथं पूर्ण एका आंब्याचा गर काढून घेतलेला आहे आणि 1 वाटीभर रवा घेतलेला आहे। इथे मी जाड रवा घेतलेला आहे आणि तो मिक्सरला फिरवून घेऊ, एकदम बारीक असा फिरवून घ्यायचा आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यानंतर याच भांड्यामध्ये जो आंब्याचा गर घेतला होता तो घ्यायचा, अर्धा कप साखर, 1/3 कप तेल घालायचं आणि ते मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर जे वाटून घेतलेला आपण रवा होता त्याच्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं। नॉर्मल टेम्परेचरचं दूध याच्यामध्ये अर्धा कप घालून घेतलेले तेही त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया। काय आपण ज्यावेळेस मुरत ठेवणार आहे त्यावेळेस हा रवा फुगला जातो, तर त्याच्यासाठी आपण तसं केलेले 20 मिनिटं मी झाकून ठेवला। त्यानंतर केकच्या भांड्याला तेल लावून घेतलं, त्यामध्ये बटर पेपर घातला, त्यानंतर एक कढई घेतली, कढईमध्ये आपलं खायचं मीठ असतं ते घातलं, त्यावरती एक भांडं ठेवलं आणि झाकण ठेवून दिलं। त्यानंतर कढई गरम करून घेतलेली आहे। कढई आपली फ्री हीट होते तोपर्यंत आपण हे बॅटर बघूया। बॅटर थोडंसं घट्ट झालंय, त्यामध्ये 1/4 कप मी दूध घालून घेतलं, मिक्स केलं। त्यानंतर एक छोटा चमचा बेकिंग पावडर आणि 1/4 चमचा आहे ते बेकिंग सोडा घातला आणि मिक्स करून घेतलं। त्यानंतर मिक्स झालेलं बॅटर आहे ते केकच्या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे। चला तर आता याच्यावरती मस्तपैकी आपण टुटी फुटी घालून घ्या। मुलांना ही खूप आवडते, दिसायला ही खूप सुंदर दिसते, खाताना आतमध्ये असं मध्ये मध्ये लागतं। आता आपली कढई फ्री हीट झालेली आहे, तर आता आपण याच्यामध्ये केक ठेवू आणि अर्धा तासासाठी तसाच ठेवायचा। 30 मिनिटांनंतर फक्त चेक करायचा, नसेल तर आणखीन 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचा आहे। टूथपिकनी तुम्ही चेक करू शकता किंवा सुरीच्या साहाय्याने। जर बेक नसेल झाला तर आणखीन 10 मिनिटं ठेवायचा। आता आपला केक आहे तो बेक झालेला आहे, आता काढूया, थंड करत ठेवूया। काय मस्त वातावरण बघू शकता झालेलं आहे, पाऊसही सुरू झालेला आहे, पक्ष्यांचा किलकिलाट चालू आहे। तर आता तोपर्यंत आपण केक आहे तो थंड करून घेऊया। अर्धा तास झालेला आहे, केक थंड झालेला आहे। आता आपण याच्यावरती झाकण ठेवून घेतलं होतं, त्यामुळे केक आहे तो सॉफ्ट राहतो आणि कडक बनत नाही। आता याचं कव्हर आहे ते काढून घेऊया, खालचा कागद आहे तो, आणि कट करून घेऊया। तुम्हाला हवा असेल त्या आकारामध्ये केक आहे तो कट करून घेऊ शकता। अप्रतिम असा लागतो खायला आणि मुलांना खूप आवडतो। तर नक्की अशा पद्धतीचा केक बनवून बघा। याची डिटेल रेसिपी आहे ती तुम्हाला संगीता सोमी किचन वरती पाहता येईल। चला तर मग नक्की हा केक बनवून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।